नमस्कार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आधार कार्डामध्ये आपला ॲड्रेस प्रूफ आणि एक आयडेंटिटी हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे माय आधार यावाल्या वेबसाईटवर. तिथं तुम्ही गेले, की तुमच्यासमोर हे वालं पेज ओपन होते. मग त्याच्यात काय करायचं, खाली-खाली जावं लागेल तुम्हाला. वर तर काही आहे नाही. मग खाली-खाली जा. जात नाही का? का? हां. असं वरून पकडा जातील आणि वळाचा खाली. मग खालीच्या ऑप्शन दिसेल तुम्हाला अपडेट आधार. याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. हे पहा हे जे गोष्ट आहे म्हणजे हे डॉक्युमेंट जे अपलोड करायचे आहे, हे सध्या 14 जूनपर्यंत फुकट आहे. म्हणजे तुम्ही घर बसल्या फुकटात हे कामं करू शकता. याच्यात काय करायचं आहे तुम्हाला एक तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे आणि एक ॲड्रेस प्रूफ. ह्या गोष्टी तुम्हाला इथं टाकायच्या आहे. नंतर काय होईल 14 जून गेली का तुम्हाला याचेच पैसे द्यावे लागेल. म्हणून मोबाईलवरूनही करता येते आणि मी लॅपटॉपवरून केलं बरं वाटते थोडंसं. इथं घ्यायचं डॉक्युमेंट अपडेटमध्ये त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही का तुमच्यासमोर हे वालं पेज ओपन होईल. हां, हे पहा इथं लिहून आहे की 14 जुलै जुलैच म्हणते ना तिथे? जून 14 जून 2026 खाली मग म्हणायचं म्हणजे क्लिक करायचं. क्लिक टू सबमिटवर आणि हे जाते पुढं-पुढं. याच्यात तुम्हाला टाकायचा आहे तुमचावाला आधार कार्ड नंबर, कॅप्चा, ओ-टी-पी पाठवते, लॉग इन होऊन जाता तुम्ही. खाली जे तुम्हाला दिसते लाल-लाल रंगात लिहून आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. तिथून तुमचे डॉक्युमेंट होणार आहे अपडेट म्हणजे अपलोड करावं लागेल तुम्हाला. हे मोबाईलवरूनच करा, ठीक आहे. कुठं जाऊ नका. फुकटाचं फायदा करून पहा घरून ₹50-60 कशाला देता. आणि इथं खाली जायचं, ऑप्शन दिसते नेक्स्टवर करायचं. मग तुमच्यासमोर तुमची माहिती येते, की विचारते खरं आहे का रे बाबू? है ना? मग आपल्याला वाचून घ्यायचं. खरंच असते म्हणा ते आधार कार्ड मग आपण लय लागतो की नाही? त्याच्यावर क्लिक करायचं. ओके केलं, की मग हे गाईडलाईन 2 MB पर्यंत पाहिजे. फोटो जे असू शकते, PDF म्हणजे फोटोही चालते किंवा त्याचं PDF बनवता येते. आता काय-काय लागते पहा. ड्रायव्हिंग लायसन्स लागते. म्हणजे जे सगळीकडे असं नसतं. काही लोकांकडे मनरेगाचे कार्ड असू शकते. आणखी काय मॅरेज सर्टिफिकेट असन. पॅन कार्ड बरं राहते. सगळे जवळच आहे. बाकीचे डॉक्युमेंट पहा डोमिसियल आहे. आणखी काय मार्कशीट चालते. हे सगळे म्हणजे तुमचं त्याचं काय म्हणणं आहे फोटो पाहिजे आम्हाला. आहे की नाही? मी काय करतो इथं पॅन कार्ड टाकून देतो. पॅन कार्डवर काय पाहिजे नेम अँड फोटोग्राफ ऑफ द रेसिडेंट दोन्ही सारखंच असलं पाहिजे. म्हणजे आधार कार्ड ते कुठे चेक करायला गेले ॲक्सेप्ट करा आणि इथं तुमचा पॅन कार्ड हे करून टाका अपलोड. झालं 2 MBचा पाहिजे. फोटो चालते किंवा PDF चालते. बरोबर? मग आता पाहिजे तुम्हाला प्रूफ ऑफ ॲड्रेस. याच्यामध्ये मी काय केलं कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं. तुम्ही पहा इथं राशन कार्ड लिहून आहे. भरपूर सारे ऑप्शन आहे. तुमच्याकडे जे असन ते तुम्ही इथं त्या चिपकून कंटिन्यू टू अपलोड याच्यातून सिलेक्ट केलं. झालं हिरवंगार. असं हिरवंगार झालं की पुढं जायचं आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आणि काय म्हणते बरोबर आहे का? ओके. पहाय फ्री ऑफ कॉस्ट पैसेच लागत नाही फुकट आहे म्हणते. असे कामं करायचे आपण. आवडला व्हिडिओ सबस्क्राईब करा. चला पुढं. झालं ठीक आली. कसा वाटला म्हणते अनुभव? आम्हाला चांगला नाही वाटला. हां. हे पहा तुम्हाला दाखवते की रिसिप्ट वगैरे आहे. रिसिप्ट डाउनलोड करा. पावती पाहून घ्या एकदा. आपणच होय का हे लोक? म्हणजे पावती पुस्तक. ठीक आहे. सगळं लिहून येते. असं असं केलं तुम्ही. बरोबर आहे? तर